जय लुई, जय जय लुई. ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपले हार्दिक स्वागत करत आहे. लेखक डॉक्टर राजीव शर्मा लिखित पुस्तक घरचा वैद्यचे क्रमशः वाचन करत आहे. गुलाब. फुले दिसायला जितकी सुंदर असतात त्यापेक्षाही त्यात औषधी गुण जास्त आढळतात. वास्तवात जितकी फुले आहेत, झाडे झुडपे आहेत, ते सर्व मनुष्य जातीसाठी औषधाचे काम करतात. गुलाब, ज्याला फुलांचा राजा म्हणतात, याचे अनेक प्रकार आहेत. हे लहान मोठे निरनिराळ्या रंगाच्या गुलाबात अनेक औषधी गुण असतात. गुलाब थंड, हलका, कडवट, तुरट, त्वचेचा रंग उजळणारा, मलनिस्सारक आणि वीर्यवर्धक आहे. हा वायू आणि पित्ताला शांत करणारा आहे. याचा उपयोग गुलाब पाचक विकृतीवर एक उत्तम औषध म्हणून काम करतो. जास्त प्रमाणात सेवन केल्यास हा हलका रेचक आहे, ज्यामुळे जोराची भूक लागते. मलावरोधाचा त्रास दूर झाल्यावर मनुष्याला चांगली भूक लागते आणि पचन संस्था वाढते. हृदयासाठी देखील चांगले आहे आणि रक्तही स्वच्छ होते. रक्तस्राव वाचवण्यासाठी देखील हे उपयोगी ठरते. हे पौष्टिक आहे आणि सेवन केल्याने शरीरात रस, रक्त आदींमध्ये वाढ होते. मुखदुर्गंधी किंवा रक्तामधील इतर दोष दूर करण्यासाठीही हे उपयोगाचे आहे. पित्त प्रकोप कमी होतो. तात्पर्य: पित्तापासून उत्पन्न ताप, हगवण आदी विकारांसाठी उपयोगी आहे. गुलाबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. पोटाच्या विकारासाठी गुलाबामधील गुलकंद अत्यंत उपयोगी आहे. ताज्या गुलाबाच्या फुलात खडीसाखर मिसळून व मळून एखाद्या चिनी मातीच्या भांड्यात 1 महिना ठेवा. अधूनमधून उघडत जा. असे केल्याने अति स्वादिष्ट गुलकंद तयार होईल. हे मुलांना, वृद्ध तसेच कमजोर आदी सर्वांनाच उपयोगाचे आहे. घरगुती इलाज. गुलाबाचे फूल सेवन केल्यास शरीरातील जोड आणि हाडे आदींना शक्ती प्रदान होते व लवचिकता कायम राहते, ज्यामुळे उतरत्या वयात त्रास होत नाही. गुलकंद 1 चमचा 2 वेळा सेवन केल्याने हिरड्या आणि दात मजबूत होतात. तोंडाची दुर्गंधी आणि दातातून येणारी घाण आणि तोंडातील फोड कमी होतात. गुलाबापासून तयार केलेलं गुलाबजल डोळ्यात टाकल्यास जळजळ, लाली आणि सूज दूर होते. तसेच डोळे निरोगी राहतात. गुलाबाच्या फुलांचे चूर्ण कपड्यात बांधून योनी मार्गावर ठेवल्यास जाणारे पांढरे पाणी थांबते. गुलाबाच्या ताज्या पाकळ्या निवडून त्यात थोडेसे ग्लिसरीन मिसळून ओठावर लावल्यास कोरडे शुष्क झालेले ओठ नरम व चिकणे होतात. सोबत ओठांना लाली देखील येते. गुलाबाचे वाळलेले चूर्ण देवीवर बांधल्यास देवी रोगामुळे झालेल्या जखमा लवकर भरतात. निरोगी व सुंदर बनण्याकरता गुलाबाच्या फुलांचा अधिक उपयोग करायला हवा. स्नान करण्याच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून ठेवा. त्या पाण्याने स्नान केल्यास त्वचा सुगंधित आणि निरोगी बनते. येथे गुलाबाविषयीची ही माहिती संपन्न होत आहे. ही माहिती आपणास आवडल्यास या माहितीस लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलला आपण जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. जय लुई, जय जय लुई.